लेट झाला की थेट कामाची सुरुवात करावी लागते. आज काही तसंच झालं. आता मी रेडी होतीये. रेडी होऊन आम्ही बाहेर चाललोय. तर पिल्लू आलेलं आहे. पिल्लू आणि पिल्लूची मम्मी आणि ताई. राखी पौर्णिमा आहे उद्या, तर राखी तर घ्यायचीच होती, पण अजून काही सामान घ्यायचं होतं त्यासाठीच आलो. पण मार्केटमध्ये खूप जास्त गर्दी होती, पण राख्या पण तेवढ्याच सुंदर आणि कन्फ्यूज तर एवढी खतरनाक झाली मी. मला तर एकच घ्यायची होती, ताईला काही राख्या घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि बरेच असं कानातले वगैरे घेतले जे की मला एनी टाईम फेवरेट असतात. आणि एक ताईनं किचन पण घेतलं, त्याच्यावर त्यांचं नाव टाकून घेतलं. मस्त होतं किचन. आणि एक टॉप पण घेतला जो त्यांना खूप आवडला. त्यानंतर घरी आलो. घरी यायला वाजले होते 9 आणि लवकरच गोकुळाष्टमी. तर मग मंदिराला किती छान सजवले बघा. कृष्ण राधाकृष्णाच्या मंदिरला खूपच सुंदर सजावट केलेली होती. आणि लेट झालाय म्हणून आहे ना मी किचन वाटा काही आवरायला नाही घेतला, डायरेक्ट कुकर लावलं आणि डाळला फोडणी दिली. स्वयंपाक सिंपलच करणार आहे मी आज, कारण की लेट झालेला आहे. पहिले दोन्ही गॅस बिझी करून टाकते, एकीकडे भात लावली एकीकडे डाळ. म्हणजे भांडे वगैरे ठेवायचे असले, जे धुतलेले भांडे घासलेले होते तसेच ठेवलेले किचनवर, तर ते सगळं नंतर आवरता येईल. म्हणजे दोन्ही गॅसवरचं काम पण होऊन जाईल आणि स्वयंपाक वेळेवर रेडी पण होऊन जाईल. असं काही मॅनेजमेंट करत असतात गृहिणी. आणि मला बऱ्याचशा जणी रिलेट करत असतील लेट झाल्यावर आपण कसं आपलं मॅनेज करून घेतो सगळी कामं. तर आता दोन्ही भात पण झाला आहे आणि डाळ पण शिजून झाली. पीठ मळते तोपर्यंत लगेच गरमागरम चपाती करून जेवण करतो. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.